एकताया अपतितमिदमात्मा ज्योतिरुत्कच्छम् सततं भवानन्दचैतन्यचिह्नं न कर्णकर्यन्यथा साध्यसिद्धी. पहा महत्वाचं ही गोष्ट कशी काय सुंदर सांगितली. कथमपि समुपात त्रित्वमपि एकतायाः अपतितम् इदम् आत्मज्योतिः उद्गच्छत् अच्छं सततम् अनुभवामः अनन्तचैतन्यचिह्नं न खलु यस्मात् अन्यथा साध्यसिद्धिः. तर ही जी ज्योती आहे ती कशी आहे? कशी तरी एक त्रिरूपानं असणारी, श्रद्धा ज्ञान चरित्र रूपानं, 3 रूपानं. पण आहे कशी आहे ती? एकतेला प्राप्त असणारी एकाकार ही आत्मज्योती जी आहे, अपतित असणारी अशी ही आत्मज्योती कशी आहे ती? अत्यंत स्पष्टपणे शुद्ध असणारी, स्वच्छ असणारी, निर्मल असणारी आहे. मग असं जे चैतन्य आहे, एकाकार स्वरूपाचं जे चैतन्य आहे, ते काय करतो आहोत आम्ही? स्वतःच असणारं जे अनंत शक्तिमय असणारं चैतन्य जे आहे, चैतन्य हे ज्याचं जे चिन्ह आहे, अशा त्या ध्रुवस्वरूप आत्म्याला आम्ही काय करतो? सततं अनुभवामः, आम्ही अनुभवतो. हे अमृतचंद्राचार्य कुंदकुंदानंतर सुमारे 1000 वर्षांनी झाले. पंचम काळातलेच आहे कुंदकुंद आचार्य, पंचम काळातले. ते म्हणतात आत्मानुभव घेतात. हे अमृतचंद्र आचार्य काय म्हणतात? आम्ही या ध्रुवस्वरूप ज्ञानानंद स्वभाव स्वरूप आत्म्याचा आम्ही अनुभव करतो, प्रत्यक्ष जाणतो. शब्द पास आहे सगळं. अनुभवामः, आम्ही अनुभव करतो. वयम, आम्ही सगळेजण अनुभव करतो, करीत आहोत. स्पष्ट शब्द दिला. म्हणजे जे लोक असं म्हणतात की या पंचम काळात ध्रुवाचा चिदानंद आत्म्याचा अनुभव होत नाही, फक्त पूजा करा, भक्ती करा, व्रत करा, तीर्थयात्रा करा, असं म्हणतात नाही. म्हणजे केवळ बहिरंग आचरण करा एवढंच म्हणतात. अनुभव होत नाही, ते चूक आहे. यथायोग्य आचरण असलंच पाहिजे, यात कोणी काय नकार दिलेले नाही. परंतु केवळ बहिरंग आचरण करा आणि या पंचम काळात अनुभव होणार नाही, अनुभव होत नाही. 8व्या गुणस्थानवरती फक्त मुनींनाच अनुभव होतो, असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांना हे वाक्य काय उत्तर दिले? 5व्या गाथेची त्यांनी काय उत्तर दिलंय? स्वानुभव प्रत्यक्षेन प्रमाणी कर्तव्य. 5व्या गाथेच्या टीकेत सांगितले की अनुभवाने स्वचा अनुभव प्रत्यक्ष करून खरं खोटं ठरवा असं सांगितलं. इथे काय सांगतात की आम्ही स्वतः अनुभवतो आहोत. 5व्या गाथेची सांगितले की आम्ही अनुभव करतो आणि कथन करतो आहोत. येथे सांगतात की आम्ही अनुभव करतोच आहोत. जरी 3 रूपाने दिसणारी शक्ती आहे, श्रद्धा ज्ञान चरित्र रूपाने दिसणारी शक्ती आहे, किंवा अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, दुर्लभत्व, प्रदेशत्व असे सामान्य गुण असणारी, श्रद्धा ज्ञान चरित्र आनंद असे विशेष गुणांनी सहित असणारी अशी जी आमची आत्मज्योती आहे, स्वतःमध्ये, स्वतःच्या द्रव्यात, स्वतःच्या प्रदेशातच तिचे काय सगळे गुण परिसमाप्तात, दुसऱ्यामध्ये गेले नाही, दुसऱ्याचे आपल्यात येत नाही, अशी असणारी ही जी चैतन्य शक्ती आहे ती अत्यंत सुस्पष्ट आहे. ठीक आहे, अच्छम उद्गच्छत् स्पष्ट असणारी आहे. आणि हे जे चैतन्य आहे
ते चैतन्य, ध्रुव चैतन्य कसं आहे, आम्ही आत्ता सतत अनुभवतो आहोत. भलेही ते सातव्या सातव्या गुणस्थानात खेळतायत, परंतु काय म्हणतात, ध्रुवाचं वेदन केलं आहे म्हणून तरी प्रतीती होत. आणि आम्ही अनुभवतो आहोत म्हणून ते अज्ञानी जनतेला म्हणतायत, मिथ्यादृष्टी जनतेला म्हणतायत की तुम्ही आत्ता अनुभव घेऊ शकता, अगती अवस्थेत अनुभव घेऊ शकता. अगती असणारे सम्यदृष्टी जीवही आत्ता अनुभवत आहेत, देशवृत्ती जीवही आत्ता अनुभवत आहेत, सकल संयमीही आत्ता अनुभवतात. काय अनुभवा सरळ अनुभव करा. म्हणजे काय, ध्रुवाबद्दलचं प्रत्यक्ष ज्ञान करा. पर्यायाबद्दलचं जर प्रत्यक्ष ज्ञान करता येते, पर्याय स्वरूप आत्म्याला जर प्रत्यक्ष जाणता येते, तर ध्रुव स्वरूप आत्म्याला प्रत्यक्ष जाणता येत नाही. जाणता येत. आणि सुखाचं वेदन करतो की दुःखाचं वेदन करतो. शरीराच्या आकारावर का सुख दुःखाचं वेदन ठरवलं? शरीराच्या आकारावर नाही ठरवलं. बाहेरच्या परिग्रहावर सर्वस्वी सुख दुःखाचं वेदन ठरवलं असंही नाही ठरवलं. जर बाहेरच्या परिग्रहावर जर सगळं सुख दुःखाचं वेदन असेल तर सगळे माणसं सगळे हसत असताना श्रीमंत दिसतील सगळे, आणि सगळेच गरीब दुःखी असताना दिसतील. पण दुःखी आहेत तर सगळेच गरीब, स्वतंत्र दुःखी दिसतात, ते सुखाचा अनुभव करतात. म्हणजे सुखाची प्रतीती केवळ शरीराच्या आकारावर ठरवलेली नाही, बाहेरच्या गोष्टीवर ठरवले. सुखाची प्रतीती पर्यायात असणाऱ्या आपल्या प्रतीतीवर करून आम्ही प्रतीती करतो. मग दुःखाची प्रतीती आत्म्याच्या होणाऱ्या पर्यायात दुःखाला पाहून आम्ही आत्म्याची प्रतीती करतो. पहा काय घटना घडते की ते पहा. अहो पुष्कळ पेशंट असे येत असतात डॉक्टरकडे की ते म्हणतात त्रास होतो, आणि त्या पेशंटचं सगळेच्या सगळे अवयव अथपासून इथीपर्यंत, सुरू पासून शेवटपर्यंत सगळे सगळे अवयव सगळ्याच प्रकारे तपासून पाहिले तर काय दिसून आलं, त्याला आज कुठेही रोग नाही. रोग आज बिलकुल कुठेही नाही, एक कण मात्र देखील रोग नाही, सगळ्यात ठणठणीत आहे. आणि तो तर म्हणतो मला त्रास होतो. सगळेच्या सगळे पार्ट्स, अवयव, रक्त वगैरे सगळे काय असतील ते सगळे तपासून पाहिले तरी आज कुठेही काहीही लवलेश नाही. पण तू खोट. मग ही दुःखाची जी प्रतीती आहे शरीरात तर नाहीच. शरीराचा अवयव बिघडलेला आहे आणि दुःख होतंय असं तर नाही. शरीराच्या अवयवात कुठेच बिघाड नाही. मग दुःख होतं ते कुठून होतंय? त्याच्या पर्यायाची प्रतीती होते. त्या पर्यायाच्या प्रतीतीला प्रतीती करून तो दुःखाचं वेदन करतोय. वस्तू लक्षात घ्या. म्हणजे जी जनता म्हणते की शरीरावर आमचं सुख दुःख अवलंबून आहे, पैसा धनावर अवलंबून आहे, पण पैसे असो किंवा नसो दुःखाची प्रतीती दुःखाच्या पर्यायाकडून प्रतीती केली. जसं याला आपण काळं जाणलं, याला निळे जाणलं, पर्यायाकडून या वस्तूची प्रतीती केली, तशी ती पर्याय दुःखाची प्रतीती दुःख पर्यायाकडून केली ना. ती प्रतीती जर तुला प्रत्यक्ष होते तर बाबा मग तू त्या ठिकाणी सुख आणि दुःखाची पर्याय कोणाची आहे? कोणत्या गुणाची आहे? कोणत्या गुणाची आहे? आनंद गुणाची आहे. इतका वेळ लागायला कालचं एक असं नसेल. मध्ये आवाज येईल म्हणून तेवढं म्हणाले. बरं क्षमा मला जर आम्ही त्या ठिकाणी पर्यायाकडून प्रतीती करतो तर याची जशी आम्ही पर्यायाकडून प्रतीती केली तशी आम्ही आमच्या दुःखाची प्रतीती पर्यायाकडून केली. मग या पुतळ्याची जशी आम्ही प्रतीती केली, पालनारी भावाकडून वर्णगुणवाली वस्तू, रंगीत वस्तू,
तशी आमच्या निज आत्म्याची आनंद गुणवाली वस्तू पाळणारी भावाकडून प्रतिती करायला काय बाधा आहे? काहीच बाधा नाही. तर म्हणतो तिथं सगळं कुदगल पडलंय, त्या पलीकडच्या खोलीत सगळं कुदगल पडलंय, जीव काही नाही, मनुष्य कोणी नाही है ना. कुदगलांचा ढिगारा आहे. कुदगलांचा मग तिथे काही लाकडं आहेत, काही दगड आहेत, माती आहे म्हणतो की नाही. कुदगलाचा ढिगारा पडला. तर कुदगल म्हणजे काय? पूर्ण गलन ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, मूर्तिक ते असणारे जे वस्तू आहेत त्यांचा ढिगारा आहे. सामान्यपणाकडून जाणलं की नाही आम्ही? जाणतो. मग आम्ही सगळे जीव आहोत हे सामान्यपणे जाणतो की नाही? जाणतो. मग जीवत्व शक्तीवाला मी माझा एक ज्ञान आनंद स्वभावाला आत्मा आहे अशी प्रतीती करायला कुठेच बाधा नाही. म्हणजे जे लोक म्हणतात की आम्ही प्रतीती करू शकत नाही, स्ववचन बाधित आहे किंवा आगमाच्या बाधित आहे, वचनाच्या बाधित आहे, प्रत्यक्षतेच्या बाधित आहे, चुकीच आहे. जे प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे, लोक हातच्या टाकणारा असा कशाला? परोक्षाची काय गरज आहे? आणि प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे की आम्ही जीव आहोत, जाणणारे आहोत, ज्ञानमय शक्तीवाले आहोत, आनंद गुणवाले आहोत, म्हणून त्यांनी दिलाय. अच्छम शब्द दिलाय तिथे है ना. उद्गच्छत ज्योती कशी आत्मज्योती अत्यंत उद्गच्छत, अत्यंत स्पष्टपणे प्रकाशित असणारी काय दिली ताकद. तो म्हणे, शंकाकार म्हणे, चैतन्य चित्त म्हणे, विकल्पाच्या धारेत पाहणार, कधी अपराध करून आलेलं चित्त म्हणे. आता कसं जमणार? आता सगळं भांडण करून आला, आता कसं जमणार? साध्याच्या गोष्टीवरून भांडण करून आलास, आता कसं जमणार? अरे साधीची गोष्ट पण काय मानासाठी अजून राहिलास? किती गोंधळ माजवलास आणि आता का तुला अनुभव येणार? असं सारखं विचारे. व्यवहार करताना प्रत्येक समी तुम्हाला असा प्रश्न पडेल की असा धंदा करून आलास, कसं जमणार? असे सारखे चित्त त्या पर्यायाकडून खेचेल, आपलंच चित्त खेचेल. तर तेथे सांगतायत, बटन दाबतायत की बा जीवा, तू जेव्हा म्हणतो की मला हे प्रतीतीला येत नाही, मला हे कळत नाही, कळत नाही ही ज्ञान पर्याय आहे की अचेतन पर्याय आहे? काय गंमत आहे. अरे ही जर ज्ञान पर्याय आहे तर ज्ञानशक्ती तुझ्याजवळ आहे, म्हणून ते म्हणतात ज्ञानशक्तीवाला उपात्त केला की समुपात्त. ज्ञानशक्तीने टाकून दाखवला. अरे ज्ञान आहे म्हणजे अस्तित्व गुण सांगितलं ना. तुझ्या द्रव्याचा अस्तित्व गुण तिथे बोलला की नाही? वस्तुत्व गुण बोलला की नाही? जी प्रतीती तुला कळत नाही असे वाटते, त्या रूपानं परिणती करण्याची, वस्तुत्व गुणाची परिणती झाली की नाही? द्रव्यत्व रूपानं तू आहेस किंवा नाही? आहे. परिणाम सारखं द्रवतय की नाही तुझ्यातून? क्षमा या समयाला होत आहे. तुझं क्षेत्र काही आहे की नाही? इथे प्रतीती कुठे झाली? तिकडच्या क्षेत्रात नाही झाली, आपल्या क्षेत्रात झाली. म्हणजे प्रदेशत्व आहे की नाही? काय सांगतात लक्षात घ्या. मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे याची तू प्रतीती करतोस, म्हणजे तुझ्याजवळ प्रमेयत्व गुण आहे किंवा नाही? आहे. आहे. एक कसा तू उदाहरण दिलंय स्त्रीत्व म्हणून. सुखदुःखाचं वेदन होते तर तुझ्याजवळ आनंद गुणवाला तू आत्मा आहेस. मग ही अपतितम इदम आत्मज्योती, इदम शब्द दिलाय ना. इदंता उल्लेखी शब्द दिलाय ना. न्यायदीपिका काय म्हणते? इदंता उल्लेखी. इदंता उल्लेखी हा प्रत्यक्ष असणार. तत्व उल्लेखी नाही. तत्व उल्लेखी म्हणजे तो देवदत्त, ते कुंद कुंद भगवान असं नाही सांगत. हा आत्मा बघा स्वतःला प्रतीती करू. नाही आम्ही इथं नाहीच, तो होता हो महाराज, असं करायची प्रतीती करता नाही. हा मी इथे आहे, हा मी सुखी आहे, हा मी दुःखी आहे. इदंता उल्लेखी आहे ना. शब्द उच्चार नाही, पण हाचा भास तिथे आहे एक विशिष्ट. मग असा जो हा प्रत्यक्ष इथं असणारा जो चैतन्यमय आत्मा आहे, त्या चैतन्य चिन्हाला म्हणून ते म्हणतात ते कसं आहे? अनंत. काय शब्द दिलाय त्याला? चैतन्य चिन्ह कसं आहे? अनंत. एक चैतन्य फक्त आहे काय? अनंत गुणांचा पिंड आहे.
अरे लोक व्यवहारात म्हणतात की नाही तरी या गिरायकावर माझा विश्वास आहे, तो पैसे दिला. त्यांनी दुसऱ्याने सांगितलं की गिरायक आता त्याचा कर्जबाजारी झालाय, सट्टा खेळलाय, सगळा चट्टा गेलाय, त्याच्याजवळ पैसे आता नाहीत. तरी हा दुकानदार काय म्हणतो, त्याला सगळा चट्टा गेला असला तरी माझे पैसे येतील. काय लक्षात घ्या. इथं आगाशाची काय ते श्रीपूर काय म्हणायची बरोबर फॅक्टरी, तिथल्या घटना आहेत. आगाशाचं तर झालं तर संपूर्ण, पण घटना आहेत. व्यापारी जाऊन पेन देत होते, अनेक छोटे देत होते, मोठे देत होते, सगळे व्यापारी देत होते. आणि मग एक छोट्या व्यापाऱ्याने दिला पेन. अरे म्हणाले पेन देतो, तू आला द्यायला, तुझं भांडवल एवढं, तू याला दिलं तर काय पैसे नाही मिळायचे वेळेवर, आम्ही इतके खेटे घालतो, करारनामे ठरलेत पण खेटे घालावं लागतात, येत नाहीत लोक पैसे, आणि तुझं कसं व्हायचं. एका व्यापाऱ्याला विचारलं, घाबरो त्याला घाबरो, त्याने त्याने उत्तर काय दिलं, नाही आगाशे देणार मला पैसे म्हणाले. चंद्रशेखर आगाशे पैसे मला देणार. ते म्हणलं काय वेळायस खुळायस तू, काय तू घेऊन बसलास, लवकर पैसे मिळत नाही. बर बघा म्हणजे चला आपण जाऊ. तिथं बाहेर सगळे बाहेर मजूर लोक सगळे पैसा पगार पगार म्हणून बसले सगळे बाहेर. काय बाहेर सगळी अनेक लोक मजूर बसलेले आहेत, अनेक व्यापारी बसलेले आहेत की आमचे पैसे पाहिजेत, मुदत संपले, काय करता साहेब, कसं करता. हे चाललं तिथे. आणि मग याचाही नंबर आला, आत गेला काय चमत्कार वगैरे जायचा, म्हणजे भेट वगैरे झाली आहे. काय आलाय हे त्याचं सांगितलंय, त्याला त्या ड्राफ्ट टाकायचा. त्यांनी आपला ड्राफ्ट खिशात घातला, आला बाहेर, हे आपलं मिळालं. नाही उदाहरण दाखल देत आहे, मला ते वाटण्याची काही संबंध नाही. की मनुष्य जेव्हा म्हणतो की ह्या आता दुसरा काय म्हणतो याला दिली, पण आपल्याला आपण कॅल्क्युलेशन मध्येच त्यांनी काय धरलेलं आहे की इथं जरी वर्षांनी देतो म्हणजे तरी 1.5 वर्ष लागतील असं धरूनच तो गणित मांडून त्यांनी दिलेला आहे. यांनी काय सांगितलं ना, माझा विश्वास नाही मिळाला, हा देईल मला, नक्की देईल. म्हणजे हा तिथे जसा प्रसंग घडतो तसं लोक व्यवहारात म्हणतो की नाही आपण की बाबा हा असा जरी असला तरी याच्यावर माझा विश्वास आहे. मला बाकीची गोष्ट सांगायची नाही, विश्वास हा तुमच्याजवळ एक गुण आहे की नाही, पर्याय आहे की नाही. याच्यावर विश्वास नाही, याच्यावर विश्वास आहे म्हणता, म्हणजे श्रद्धा गुण आहे की नाही. ते फार लागत नाही, काहीच लागत नाही जास्त, समय सारखं काहीच लागत नाही जास्त. समय सारखं साधी गोष्ट हो, बोबडं बोलणारं काम. बोबडं बाळ जसं बोलतंय तशी प्राकृत गाथा आहे त्या बोबड्या बोलल्यासारखं. बघा तुम्ही कुठलीही गाथा काढून बघा, इतकी साधी आणि बालभोत बोधी बोलल्यासाठी बोलतात त्या गाथा, सरळ आहे. इतक्या साध्या सोप्या म्हणजे प्राकृत असणाऱ्या जशा आहेत तशा सोप्या ते आहे की नाही श्रद्धा गुण तुमच्याजवळ नाही म्हणा. विश्वास ठेवला म्हणजे काय केलं, श्रद्धा गुणाची पर्याय नाही. मी याच्यावर विश्वास ठेवला आणि मी नागवला गेलो, काय असे वर्तन नाही व्यवहार. हा याने याला गुण विकला, देतो म्हणाला, करोडपती होता, विश्वास ठेवला आणि त्याने काय नाही बाहेरून सगळं डोलारा, आम्हाला काही माहिती नाही की त्यांनी सगळं असं नुकसानी झालं. त्यांनी घेतला आणि 2 ट्रक तिकडे गुळ नेऊन ठेवला, आता सांगितलं दिवाळा काढले मी. विश्वास ठेवला आणि बोललो असं म्हणता की नाही. विश्वास ठेवला आणि माझे पैसे बरोबर आले असं व्यवहार चालतो. श्रद्धा गुण नाही तुमच्याजवळ. अविश्वास आणि विश्वास ही जर पर्याय आहे तर श्रद्धा गुणाची पर्याय नाही. म्हणजे यात काय पाठ करावं लागतं. अरे इथं पाठांतर काहीच नाही, पाठ तिकडं गोमस्तरात पाठ करावं लागतं. गोम आहे ना, 148 प्रकृती आणि मग अंक ते सगळं पर्याय सगळं पाठ करत आहे. पण इथे काय पाठ करायचं हे टेन्शनच सोडायचे. समयसार पाठ करायचा आणि पाठ करून मग काहीतरी आम्हाला मार्क्स मिळवायचे, नंतर परीक्षेला बसून अनुभूती करायची आहे. हे विसरा पहिली गोष्ट. पहिली गोष्ट हे करा की माझ्याजवळ श्रद्धा गुण आहे. काय विश्वास आहे की नाही. कापड दिला होता, कोपड दिला होता लग्नाच्या वेळेला, काय नाही. 1-2 दिवसाच्या ठिकाणी 4 दिवस उशिरा देईल, पण बुडवणार नाही एवढी खात्री आहे. असा व्यवहार चालतो की नाही, चालतो.
ते असू दे, ते 1 महिन्यात घेऊन नाही 2 महिन्यांनी घेऊ दे, पण तो पैसे माझे बुडवणार नाही, कसल्याही परिस्थिती बुडवणार नाही. तसं विश्वास उभी आहे राहायचा. मग ही जर श्रद्धा गुण आहे, श्रद्धा गुणाची पर्याय जर आहे तर श्रद्धा गुण नाही. मग श्रद्धा गुणवाला आहे, जाणणार आहे, आनंद गुणवाला आहे, त्याने तिथे भरपूर झाले. क्रोधचं भांडण आपण दोनच करतो. कोणाची पर्याय कोणाची चरित्र गुण आहे. मग गुणवाला नाही काय, आनंद गुणवाला पिंड आहे. मग गुणवाला पिंड हा शाश्वत आहे. पर्याय बनेवी कार्य आहे, पर्याय बनेवी कार्य आहे, पण गुणवाला पिंड शाश्वत शुद्ध आहे. मग असा मी स्पष्ट असणारा आत्मा आहे तो मी काय म्हणतात सतत आचार्य काय म्हणतात अनुभवत आहे बाबा, सतत अनुभव. जरी क्षणभर ताज्या क्षणभर तापतात येतात, ताज्या विकल्पाची धारा वाहते आहे, पण क्षणभर तापवून भोगतात, पुन्हा पुन्हा तापवून भोगतात. मग आम्ही अनुभवतो, तू अनुभव, काय सांगतात त्याला. आजोबा काय जगत पोराला, अरे आम्ही हा तूप भात साखर खातो, जरा बोलबोल तू बघा त्या महाजवळ जर बसलं पाहिजे, महाजवळ ते बाळ आणि मा बसली असते है ना. ते भात आता ठेवला असतो, मऊ शिजवलेला आहे आणि ती त्या रसं तूप टाकते, निश्चित फेरून 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 बारीक 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 करून ठेवते. ती आपल्यासाठी काढून खाते आणि ती त्यालाही असं बारीक 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 करून त्याला ओढ्याला लावते आणि ते असं असं टाकते. तसे भगवान म्हणतात आम्ही हा तयार केलेला आत्मा आमचा आहे, आम्ही तर चिन्ह चैतन्य चिन्हाला भोगतो, पण तुझ्या जवळ आहे भोगती करा. शरीर तयारी केली नाही, त्याच्याचं काय विषय घेऊन बसलाय, ते पैसे असते काय तरी विषय काय धन नाही. बायको उठून गेली काल माझी, जाऊ दे गेली तर काय पहाटेच येऊन बसली आहे, सासऱ्याला घेऊन आली आहे, भांडण दंडा लागलाय आणि मग कसं जमायचं, वादळ घेतलंय सगळं. जावाय येऊन बसलाय, बायको घेऊन बसली आहे, जावाय म्हणतो पोरीला नेत नाही, अजून जरा काहीतरी पैसे घ्या. आणि पोरगी काय म्हणते, पोरगी तशी पोरगी म्हणते एकही दादा अलंकार घेतलो, पोरगी काय म्हणते दादा एक तरी अलंकार घेतलो. जावाय म्हणतो सगळ्या टीव्हीचा सेट पाहिजे, सगळा सेट पाहिजे. आता काय करायचं म्हणजे सगळं असं सगळं घरात चाललंय, कसं काय अनुभव महाराज कसं काय. बघा कधी कधी पुढच्या जन्मात बघू काहीतरी, आता तर काय दिसत नाही सगळं आत असं. तेथे भगवान म्हणतात अरे हे होते हे तर जाणतो ना तू, होते हे जाणतो. मग हे जाणणारा मी आहे एवढं म्हणजे शब्द तर येत पाहिजे ना, शब्द सुद्धा येतच नाही, अनुभूतीचं दूर. अरे त्याला म्हणतात शब्द काय करायला जागा लागला, ती म्हणते मला भगवान म्हणत होता. अरे तूच भगवान, दुसरा कोण. माझी लोकांनी स्वतः तू देव आहे, शाश्वत देव आहे, दुसरा देव नाही. तू देव आहे म्हणून बैस, तुला सांगतो मग मंत्र आता, तू देव आहे म्हणून बैस घरात जाऊ. तू हिंग हिंग म्हणतो म्हणून बायको शिरजोड झाली, तू हिंग हिंग म्हणतो म्हणून जावाई शिरजोड झाला. शिकवायची पद्धत मजेदार आहे, तुम्ही बसा तरी येऊन घेऊ नका. भांडण सुटते तुमचे, भांडण राहणार नाही. कशी काय बघा ते गणित कसला शिक्षक गेला तरी काय सांगितलं, मी देव आहे, परमात्मा आहे, मी माझा स्वयंपूर्ण आहे. बायको म्हणाली माहेर मी माझा स्वयंपूर्ण आहे, जा म्हणून सांगितलं. जा म्हणून सांगितल्यानंतर बापाने तिचा पळ काढला अगोदर. त्याला म्हणले पोळीला घेऊन घरी घेऊन कुठं म्हणजे दासरे बुवा जे भांडायसाठी आलं ते हा असा म्हणू लागला मी स्वयंभू आहे गेला. बायको म्हणाली आता ती काय गरज काय राहिली, का काळजी होऊन सांगायला आला. आता काय इतक्या पाय धरून सांगत होता बाई धरू नको, मी जरा वेडा आहे, जरा जरा मला थोडे थोडे आटे देतात, तू कसं बरी घरी कसं होईल आपल्या. तर आता काय
मला सामान्य असं शिकवलं होतं की जसं त्याचं धर्म असतं. मग स्वतः असा तुझा मी कोण जबाबदार तुझा? इतकी गरजे पोरगी सुद्धा उडाली आहे. कोण बोलायचं? तुझ्या नशिबाला असेल तर रोटी दोन खाशील, नसेल तू उपाशी राहतील. कोण तुला देणार? प्रत्येक हृदयाची क्रमण एक पर्याय आहे. खायचं तुझ्या दाना पोटात जायचं असेल तर निवांत नाही, नसलं जायचं तर तोंडात जाऊन सुद्धा खाली पडून देईल. म्हणजे जेव्हा हे तत्वज्ञान जाणतो तेव्हा स्वतः चैतन्य शून्य आहे. घरी जाऊन बघितलं त्याने सगळं वातावरण सगळं तिकडे शांत झालं. आणि मग इतकी ताकद आहे. काय ताकद आहे? समय साधते. मी भगवान स्वतः परमात्मा आहे. कर्म विचार आहे, कोण आहे? ज्या कर्माच्या कर्म म्हणून मी पूर्वी पाप केलं म्हणून घाबरू शकता. कसला होता भिच्या पाठीमागे ब्रह्म म्हणजे ब्रह्मराक्षस, ब्रह्म परमात्मा आपलाच पर्याय श्रीपात्मा आपल्यालाच त्रास देत होता. मी भगवान आत्मा म्हणला तर राक्षस गेला आणि ब्रह्मा देवा गेला, आत्मा देवा गेला. मी सुद्धा आनंद भगवान ते म्हणतो बस. आणि मग काय बोल सांगतात न खडू अन्यथा साध्य सिद्धी. काय शब्द दिले? अन्य पद्धतीने साध्य सिद्धी होत नाही. एकच पद्धत आहे. जो म्हणतो की मी फक्त बाहेरची कृती करून बसे ते साध्य सिद्धी होत. कार्य करून होत नाही हे तर बरोबर. सदाचार असणार परंतु केवळ सदाचार करतो आणि स्वभावाचं चिंतन करीत नाही तर म्हणतात तुझी साध्य सिद्धी होत नाही. मुक्त मार्गावर येत नाही. हे सगळं ऐकतो शिष्य. भगवान एक शंका काय शंका कशी ही सुंदर आहे. ननु ज्ञानकालात्म आत्मानं नित्यम उपास्ते एव कुता तद उपास्यतेन अनुपास्यते. तुम्ही जे एवढं सगळं सांगताय आमच्या जवळच आमचा गुरु आहे, आमच्या जवळच आमचा भगवान आहे. पर्याय तर बदलून जाते, गुण तर सतत आहे, द्रव्य आणि गुणपिंड सतत आहे. मग तो म्हणतो ज्ञान तादात्म्य आत्मा नित्य उपास्ते एव. जर ज्ञान आणि आत्मा जर एक सतत आहे, तादात्म्य म्हणजे सतत बरोबर राहतो असं जर आहे ना ते जवळच आहे. कशाला मला सांगता उगीच पुन्हा आत्म्याचे चिंतन करा म्हणून, ध्रुवाचं चिंतन करा म्हणून, निरालंबतेचं चिंतन करा म्हणून, एकाकारात्म्याचं चिंतन करा म्हणून. काही शंका आज जैतेना शंका जायची उठते ती शंका उठवली आहे सगळ्यांनी. शंका काय उठवते? जर आमच्याजवळ गुण आणि चिंतन आमच्याजवळ सतत आहे, अनादी अनंत गुणाचा आमच्या बरोबर आहे, तर मग त्याची काय उपासना करायची आहेच आमच्यावर. आमच्या घरातलं सर्वस्वी धन बनलेलं आहे तर पुढे नेवायला सांगता की नाही. अशा भाषेचा विचार येतो तर तो विचारतो आहे की मग जर माझ्याजवळ हे धन वैभव देव भगवान परमात्मा दिवात्मा जर आहे आणि त्याचा कधी विरह होत नाही, तादात्म्य संबंध आहे म्हणजे नेहमी आहे, तर मग त्याचं चिंतन करा असं कशाला सांगतात? का आमच्या वेळेला जोडा आम्हा गृहस्थीवर तुम्ही करायला तुमचे काय करायचं? काय बोलतो ते आम्हा गृहस्थीवर आहे ते करायचं काय? आणि कसं आहे आम्ही दुकानात जातो, घरात जातो, गावं म्हणतो, आत्म्याचा अनुभव करा, आत्म्याचं चिंतन करा, आहेच आमच्या जवळ कशाला करायचं सांगतात? ते काय सांगतात आपल्याला? न खलु आत्मा ज्ञानकालात्म्यति क्षणमपि ज्ञानम् उपास्ते. तुझं म्हणणं तर बरोबर नाही का सांगू? बरोबर नाही. तुझा आत्मा आणि ज्ञान यांचा जरी तादात्म्य संबंध आहे तरी क्षणभर तरी तू कधी आत्म्याचं मी ज्ञान पिंडवाल्याचं चिंतन केलं का? चिंतन घटक काय केलं? तू बाजूला बायकोवाला आहे, पोरवाला आहे, मुलंवाला आहे, नातूपंतूवाला आहे, घरदारवाला आहे, काळा आहे, गोळा आहे, व्रती आहे किंवा व्रती आहे, तीर्थयात्रा झाली की तीर्थयात्रा झाली नाही, पैसे आणले की पैसे गेले,
याचा विचार केला कधी मी जीव आहे, ज्ञानवाला जीव आहे, ज्ञान आणि स्वभावाला श्रद्धावाला जीव आहे, कधी विचार केला का तू? कोणाला विचारता की जरी अनुभव केला तरी पण काय मुली याला सांगायची गरज आहे? जो आत्मानुभव घेणारा मुली आहे त्याला सांगायची गरज आहे? अरे जो इच्छा दृष्टी जीव आहे त्याला सांगतात अव्यक्ती आहे, जो भोगात रचपच पडलेला आहे किंवा त्याग करायचा म्हणून त्याला फक्त मागे लागलेला आहे, देवपूजा यात्रा करण्याकडे फक्त लागलेला आहे, त्याला अशा निश्चादृष्टी जीवाला सांगतात की बाळा जेव्हा सावध हो. एक तर भोगी सांगतो की भोग घेतो, त्यागी सांगतो मी त्याग करून आलो, पण दोघंही कुठे? एक तर भोग घेतो तर एक शीर्षासन करून बसला, त्यागी शीर्षासन करून बसला. म्हणजे तो रात्रंदिवस विचार करतो की काय त्याग करायचा, आणि हा भोगी रात्रंदिवस विचार करतो की काय खायचं, काय भोगायचं, किती भोगायचं, कशा कशा पद्धतीने भोगायचं. हा त्यागी विचार करतो सकाळ संध्याने की काय त्यागायचं. हे दोघं विचार ठीक आहे चांगलं जायचं. ज्याला वाटतं भोगीला की तो तर गेला फार दूर, पण हा त्यागी होऊन काय करणार आहे? व्रत संयम सगळं पाळून करतो, काही ढोलबाजी करीत नाही. पण ढोलबाजी करीत नाही तरी सुद्धा काय करताय? आणि कुठेच ज्ञान स्वभावाचं वेदन करतो. मग हा अवैती शेतीमध्ये असणारा अवैती जीव ज्ञान स्वभावाचं वेदन करतो आहे. देशभक्ती करतो, सकल सैनिक करतो, चित्तवर्गाने करतो. या ज्ञान स्वभावाचं वेदन करणार नाही. जरी पूजा केली, भक्ती केली, व्रत केली तर ज्ञान स्वभावाचं वेदन करणार की नाही? नाही, त्यांचं वेदन करतो. त्यांचं वेदन करतो, तुझ्या ज्ञानाचं वेदन कुठे केलं? त्यांचं ते नाही, ते केलं त्यांचं चिंतन करतो, पण तुझ्या ज्ञानाचं कधी वेदन केलं का? केलं नाही. मग कुठं तू आत्म्याचं चिंतन केले? पर्याय स्वरूपाला तुझं शास्त्र स्वरूप कुठं आहे? अवस्था ज्या आहेत द्रव्याची अवस्थांचा नित्य तादात्म्य संबंध नाही. तुम्हाला तादात्म्य संबंध कशाला म्हणतात? बाकी कसा असेल बघा, पंडित चंद्राचार्यांची टीका पुन्हा दिवस वर्णादिवस तादात्म्य लक्षण संबंध नास्ती तिथे एक गाथा सत्य भवे जीवानं संसार स्थानं भूरिवर्णानि संसार बहुस्थानं नक्तिवर्णानि गाथा टीका अमृतचंद्राचे यत् किल सर्वासु अपि अवस्थासु यदात्मकत्वेन व्याप्तं भवति तदात्मकत्व व्याप्तिशून्यं न भवति तस्य तैः सह तादात्म्यलक्षणसंबंधः स्यात्. तादात्म्यलक्षणसंबंधाची व्याख्या दिली आहे. जे खरोखर सर्व अवस्थेमध्ये आपल्या द्रव्याबरोबर राहते, ते जे सर्व अवस्थेत बरोबर राहते ते सर्व अवस्थेत राहणाऱ्या अंशाने रहित कधी होत नाही. मग जी काही अशी शक्ती सतत राहते त्याला म्हटलं तादात्म्य संबंध. मग बघा, आपण निगोड्यात होतो तरी ज्ञानशक्ती होती, पशु झालो, गाय बैल वगैरे झालो तरी ज्ञानशक्ती होती, नरकात गेलो तरी ज्ञानशक्ती होती, मनुष्यात आलो तरी ज्ञानशक्ती आहे, स्वर्गात गेलो तरी ज्ञानशक्ती आहे, पुन्हा मनुष्यात आलो तरी ज्ञानशक्ती आहे, पशुत गेलो तरी ज्ञानशक्ती आहे, एक इंद्रियात झालो तरी ज्ञानशक्ती आहे. ज्ञानशक्ती कधी आपल्याला सोडून गेली? आणि पर्याय ना, नरकाची पर्याय आता आहे का? सकाळची पर्याय आता आहे काय? सकाळी स्नान तुम्हाला करायचा विचार होता तेव्हा तो विचार पर्याय आता आहे का? जीव रजेचा असता आहे, ज्ञानशक्तीचा असता आहे, तो शाश्वत आहे. मग त्याने रजित होता का? तुम्ही सांगा. तरच मध्ये शुद्ध पाळणारी भाव जो सतत राहतो तो शुद्ध पाळणारी भाव द्रव्य आणि ते सतत बरोबर आहे. पण जनता किती जण जाणतात बघा. बघा गावातल्या प्रत्येकाच्या घरी येऊन निमित्त करा, तुम्ही कधी चांगलं काम प्रत्येकाला विचारा, त्याचा करावा. जैन असतील त्यांना विचारा पाहिजे, अजय नसतील त्यांना विचारा. ते विचारेल काय नाही, पोरगा गावाला गेलाय, कधी येते काळजी आली आहे, त्याच्याकडून असल्या काहीतरी गोष्टी असतील. मी ज्ञानवाला जीव आहे असं चिंतन करणारे, क्षणभर विचार करणारे किती जण आहेत? नाही.
जनता व्रत उद्यापन तर करते किंवा पूजा भक्ती तर करते आणि ही क्रिया करून द्यायची बहुसंख्य जनता मी ज्ञानवाला जीव याचा कधी विचार करते का? त्या शास्त्र देवाचा विचार करते का? स्वतः तर करीत नाही आणि ती उपदेश असे देणारे आहे तुला की तुम्ही त्याचं चिंतन करू नको. मी ज्ञानानंद आहे समाज असं म्हणू नको. का नको का नको प्रतिष्ठा करू? आणि ते प्रतिष्ठा केली नाही तर तू स्वतःच्या आत्म्याचं चिंतन काय केलं? नाही, पंचवल्लीच्या नमोकार मंत्र जाप केला, पंचवल्लीच्या नमोकार मंत्राचा जाप केला, पण ते रंग ते सिद्ध ते आचार्य ते उपाध्याय ते साधू या तुझ्या ज्ञानात नाही का दाखवून दे मला. है ना, सर्व अवस्थेत आहे का तुझ्या बरोबर? नाही. भगवान महावीर पूर्वी संसारी होते, सर्व अवस्थेत ते तुझ्या बरोबर होते का? नाही. सर्व अवस्थेत भगवान आहेत का? नाही. मग ते काय उपयोगाचे? ते अनंत काय कामाचे? ते सिद्ध काय कामाचे? ते आचार्य काय कामाचे? ते उपाध्याय काय कामाचे? ते साधू काय कामाचे? ती पोरवाळा आणि नातेवाईक मंडळी काय कामाची? तुझे पर्याय तिथे कामाला येत नाही, सतत तुझ्याबरोबर राहत नाही, तिथे बाकीचे काय कामाचे? काय उपयोग नाही. मग कोणाचं चिंतन कर हे चिंतन त्याच्याच मी तुला आत्मा काय सांगितले ते जे आचार्य अनुभवतात ते आपल्याला अनुभव. जी बाबा पॅन्ट घालतात त्याच्या पॅन्ट मला पाहिजे. कॉलेजला जाणारी बहीण कधी कसला गदा काय फॅशन आता नक्की का नक्की डॉक्टरला सुद्धा घरापासून माहिती नाही, मलाच माहिती आहे. तुमच्या पुढे वस्तुस्थिती अशी आहे की बाबा या चैतन्य चिन्हाचा अनुभव कधी केला का? बहीण तर लगे म्हणते की तिला बसायची चालली आहे, अगं तू आत्ताच चालली बालवाडीत, ती कॉलेजला जाते तसंच मला जीवन आणलं पाहिजे. ही तर चालते. आणि मग आमचे बाबा विरंत बाबा या चैतन्य चिन्हाला अनुभवतात, आचार्य बाबा जर चैतन्य चिन्हाला अनुभवतात, साधू गुणी वगैरे जर चैतन्य चिन्हाला अनुभवतात, मग गृहस्थी अनुभवलं कधी जाते तरच तो लघुनंदन, नाही तर कसा लघुनंदन. जर त्या चैतन्य चिन्हाला अनुभवलं नाही तर आत्मानुभव घेतला नाही, आत्मानुभव घेतला नाही तर इच्छा दृष्टी राहील. खटकात पडला नाही. एक झाडची दोन तुकडे हे आपल्या चित्तावर घेतवा की आपण करायचं की नाही. आणि मग केलं नसेल तर करा, करीत असेल तर पुन्हा पुन्हा करा. म्हणून भगवान म्हणतात की बाबा तू शोध घे, करतो का तू त्याची उपासना? करीत नाही, करीत नाही म्हणून काय सांगितलं मग आम्ही अनुशासन करतो. काय अनुशासन करतो की तू अनुभव कर. आम्ही अनुभवतो तुम्ही अनुभवतो, आम्ही सुखी झालो तुम्ही सुखी हो, आम्ही अति इंद्रिय आनंद भोगतो तुम्ही अति इंद्रिय आनंद भोग. सुख काय वाईट काय? या संसाराच्या जाळ्यामध्ये पडून तू सतत दुःख घेतो. जरी व्रती होता येत नाही तरी देखील तुला हा विचार करता येतो की नाही? विचार करण्याला बाधा, विचार करायला बाधा नाही. असे तुला अरे घरात जसा बाकीच्या गोष्टीचा विचार करतो तसा क्षणभर विचार कर. म्हणून म्हणतात क्षणमपी ज्ञानम न उपासते. क्षणभर देखील जर तू या चैतन्य चिन्हाचा विचार करीत नाही तर क्षणभर कर. काय दिलं? क्षणभर कर म्हणतात. क्षणभर एक क्षणभर कर. अनादी कालापासून आजपर्यंत कधी केलं नाही तर आत्ता क्षणभर कर. म्हणून आम्ही अनुशासन करतो. काय त्याने उत्तर मग कोणी ज्ञानीजन हेच सांगते. अगती चांगल्या गोष्टी जरी असेल तर कोणी काय सांगेल हेच सांगेल की आम्ही अनुभवलं तुम्ही अनुभवा. पोरांच्या सांगितलं घरी जाऊन आम्ही काल फिल्म पाहिली. पोरं घरात जाऊन सांगितले तुम्ही पाहिले बाकी विचारलं मग तुम्ही पहा तुला म्हणे काय मम्मीला गँगच्या गँग काल
गेली घरी आणि मग मिळाली कळा पाहिला काढी काय तुम्ही अरे वस्तू स्वरूप जे आहे ते कोणी काय म्हणे आम्ही पाहिलं तुम्ही पहा. मग भगवान म्हणतात आम्ही आपल्याचं चिंतन केलं तुम्ही करा. तुमच्या जवळ ते चैतन्य चिन्ह आहे आणि त्या चैतन्य चिन्हाचा आमच्याशी नित्य संबंध आहे आणि नित्य जे आहे ते आमचं एवढा फक्त एक क्षणभर विचार करा. काय सांगितलं एक क्षणभर जर विचार केला तर अनुभव हीच खात्री आपली प्रतीती केली मी हा शांत आहे. बघा तुम्ही घरातली सगळी काळजी संपली. आता कसं आपल्याला दाखवून दिले का उदाहरणातून की जेव्हा वाटत होतं पोराचं कसं होईल तर उत्तर काय केलं त्याच्या जवळ त्याचं चैतन्य चिन्ह शाश्वत आहे माझंही चैतन्य चिन्ह शाश्वत आहे. मग काय काळजी आहे त्याची मला काळजी आहे माझी मला काळजी आहे. तोही दृढदृष्टीने ज्ञानानंद स्वभावाला आहे मी ज्ञानानंद स्वभावाला आहे त्याचं ज्ञानानंद स्वभावाशी त्याचं तादात्म्य आहे म्हणजे नेहमी राहणार आहे. माझा ज्ञानानंदाशी माझा तादात्म्य संबंध आहे. मग काळजी कधी येते काळजी झू पळून गेली चिंता निघून गेली घालवायलाही नाही. चिंतेचा निरोध झाला. विचाराची दृष्टी विचार आणि अंतरंगात घेतल्या बरोबर शांतता आली बाबांनो. मग ते म्हणतात काय स्वयं बुद्ध बोधित बुद्धत्व काळ पूर्वकत्वेन ज्ञानस्य उत्पत्ते. मग दोन प्रकारे सांगितलं. एक तर काय होईल स्वतःच्या स्वतःला त्याच्या बोधी मिळेल किंवा दुसऱ्याच्या द्वारे बोधित बुद्ध म्हणजे दुसरे संकेत करून अशा रीतीने ज्ञानाची उत्पत्ती होते. अभिव्यक्ती जी होते एक तर स्वतःला स्वतः तू चिंतन करशील तुला समज येईल नसेल तर उपदेश द्यायचा आहे तू ते ग्रहण कर युक्तीने शोध तशी प्रतीती कर. हे चैतन्य पिंड द्रव्य आहे की आहे मग याची प्रतीती कर तुला बोधी आत्ता प्रगत होते है ना. आणि जर तू हे केले नाही तरी तत्कारणात पूर्वम अज्ञान एव आत्मा. काय उत्तर देतात नित्यम एव अप्रतिबुद्धत्वात् एवं एतत्. जर हे केलं नाही है ना ते त्या कारणाच्या पूर्वम हे कारण जर केलं नाही हे जर चिंतन केलं नाही ही माहिती जर घेतली नाही याचं चिंतन केलं नाही तर आत्मा कसा आहे नित्यच अप्रतिबुद्ध आहे. अनादी कालापासून पुन्हा पुन्हा परातच चिंतन करीत आला. अज्ञानी त्या अज्ञानी आहे अप्रतिबुद्ध म्हणजे अज्ञानी प्रतिबुद्ध म्हणजे संज्ञानी मिथ्या दृष्टी आहे. म्हणजे अप्रतिबुद्ध ओळखता येतो का ओळखता येतो जेव्हा तोंडाने सांगतो की आम्ही अनुभवत नाही तुम्ही अनुभवू नका. पेपर मधून लिहून कळवतात तोंडाने वक्तव्य देतात मग याच्यातून कळतं की नाही का अवघड लागतंय आहे का नाही. जर तोंडाने सांगतो मी साखर खाल्ली नाही मग पुढे साखर खाल्ली म्हणायची का नाही त्याला. जर तोंडाने सांगतो की अनुभव होत नाही तर त्याने अनुभव घेतला म्हणायचं म्हणजे मिथ्या दृष्टी आहे खणखण कळालं. करायचं काय आणखी अप्रतिबुद्ध आहे मिथ्या दृष्टी आहे मिथ्या ज्ञानी आहे पहिलं गुणस्थान आहे. वृत्ती असला तरी पहिलं गुणस्थान अवृत्ती असला तरी जर अनुभव करीत नाही तर पहिलं गुणस्थान मिथ्या दृष्टी आहे. काय दिली ताकद म्हणून ते काय म्हणतात अरे बा जीवा का वेळ घालवतोस कशासाठी क्षण घालवतोस. आत्ताची वेळ साधनकृत कर साधरी कर आत्ताच्या क्षणी स्वस्वरूपाचं वेदन कर. आजपर्यंत हा अज्ञानी राहिला तर आत्ता अज्ञानात वेळ घालवला असं कुठे नियम आहे का नाही. गेली ती गेली वेळ आता तुला समज आहे गेलेली काही येत